नो डाऊट मॅन ऑफ द मॅच 40+ खेळाडू अजून क्रिकेटचा अधिराज्य गाजवतोय. तिसरी मॅच पासून कालचा खेळ अप्रतिम राहिलाय. हा खेळाडू एसके मध्ये होता, पॉइंट जास्त झाले, तो भारला आणि काय भारला. मॅन ऑफ द मॅच रिंगणे गावचा स्टार खेळाडू 40+ ठरलाय सुनील कांबळे. चला चोराची आमची सन्माननीय दीपक भाऊ यांच्या हस्ते आपण देऊया सुनीलला मॅन ऑफ द मॅच. तिसरी मॅच 40+. सिद्धार्थ स्पोर्ट चला लगेच या, विनंती आहे टॉस साठी लगेच जा. चला बॅटला सुरुवात करतोय. एका बाजूला आपण विनंती करतोय दोन्ही फलंदाज एक्स्ट्रा खेळाडू गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाजी मार्ग दाखल झाला अभिषेक सावंत. प्रशांत दादा देखील दाखल झाला. वाशिनाका त्याच्यानंतर इथं मात्र तो सहाय्यक झाला. मॅचला होता सुरुवात. गोलंदाज रेडी झाला. षटक क्रमांक 1 चा खेळ घेऊन येतोय अभिषेक सावंत. समोर स्ट्राईक वर आपण पाहता बाप्पा स्ट्राईक वर आहे. मैदान पाहना अतिशय लाजवाब मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचा मैदान आपल्याला देखील खुला करून दिला. सर्व गावकऱ्यांचं देखील आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल इथं मात्र उडवला. पहिलाच बॉल वेगाने चालला आणि बॉल इथे मात्र थोडासा आउटफील्डने जराशी शांती घेतली आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव वेगाने पूर्ण करायचा मानस सुद्धा थोडासा फसलाय. 2 धावावर समाधान मानावं लागतंय. बाप्पाने सुरुवात करून दिल्या. मैदान आहे बघा गावकऱ्यांचा, आपण देखील विष्णुबाई गावाचा देखील तेवढाच आपण अभिमान मानूया. आज आपल्याला देखील हा मैदान खुला करून दिला त्याने. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षण फोर्स लावला, त्याच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर चाललाय आणि बाप्पाच्या बॅट मधून या विनिंग मधल्या पहिलाच चौकार पाहायला भेटलाय. धावसंख्या 10 आणि 6 ने खुलली गेली आहे. चांगली बॅटिंग. ऑन साइडला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वेगाने ट्रॅव्हल झाला आणि 4 धावा इथं मात्र अर्जित केली जाईल. बेनीगाव आणि बेनीगावातला हा सुपुत्र ऋषिकेश धनावडे त्याच्या बॅट मधून आले 4 धावा. सुरुवात चांगली करून देतोय. सुरुवात करणे गरजेचं आणि ते करून दाखवताना फलंदाज यावेळेस स्विमर हाताळला. बॉल डायरेक्ट फुल टॉस आणि बॉल पाठी चाललाय स्क्वेअर लेग आणि थर्ड मॅनच्या दिशेने 4 धावा. नो बॉल त्याच्यावर आले 4 धावा. 5 धावा इथे अर्जित केली जाईल. खराब गोलंदाजी पाहायला भेटली अभिषेकची. सागरचा विचार केला ना याच्यामध्ये. कालचा दिवस सागरने देखील अच्छी बॅटिंग केली होती. आपल्या संघासाठी लढायचं आहे, त्याला संघ मालकासाठी खेळायचं आहे. आज आपण पाहतोय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी रत्नागिरी क्रिकेट जिल्हा खेळला जातो, फक्त आपल्या अभिमानाच्या नावासाठी खेळला जातो. हा खेळ क्रिकेटचा अद्भुत आहे. आज रत्नागिरीच्या मुळे असोसिएशनमुळे आज सर्व खेळाडू एकत्र जॉईन झालेत, एक फॅमिली निर्माण झाली आहे. हा ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. सुरुवात चांगली आहे. धावसंख्या धाव फलकावर वधारली आहे. 11 झाले. खराब सुरुवात गोलंदाजी पण पाहायला भेटली. ऑन साइडला फटका. यावेळेस देखील बॉल वेगाने चाललाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक अजून परत नितीन राहण्यात. देवदे गावाचा हा खेळाडू भरपूर क्षमता आहे नितीनकडे. कुंदन आणि नितीन जेव्हा जेव्हा बंधू आपल्या संघासाठी देवदे गावासाठी खेळत असताना या 2 भावांची पार्टनरशिप मजबूत असते. रिव्हर्स अटेंड करायचा स्विच हिट केला. स्विच हिट तेवढा गोड होणार का. बॉल वेगाने चाललाय 4 धावांसाठी आणि तो देखील इथे फरार झालाय 4 धावांसाठी. ऋषिकेश धनावडे ऑन फायर होताना पाहायला भेटलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा कुठल्या आहेत 17 झाल्यात. सुरुवात चांगली करून दिली आहे. ऋषिकेश धनावडे हा ब्रांड आहे आणि ते मात्र करून दाखवला ऋषिकेशने. नक्कीच इथं फोटो कैद केले जात आहेत. हे क्षण आहेत. येणार 365 दिवस या स्पर्धेची नक्कीच वाट पाहू आपण. हो कट केला बॅटला. बॅटची एडिंग केस लागल्या.
एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक धावाने धावसंख्या धावफलकावर वधारल्या 18 झाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये जवळजवळ 18 धावा केल्यात. अजून एक बॉल बाकी आहे. सतरा धावा इथे मात्र 18 धावा धावफलकावर लागलेत. शेवटचा एक बॉल बाकी आणि एक बॉल मध्ये धावा किती बनतात पाहायचा. हो यावेळेस बॉल चांगला पाहायला भेटला. अक्कुटप्प्याचा बॉल अजून खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. अशा वेळेस तुम्हाला मॅच जिंकणं महत्वाचं आहे. धावसंख्या धावफलकावर 19 झाल्यात. एक ओव्हरचा खेळ संपलाय. चला लगेच घाई करा. सेकंड ओव्हर तुम्हाला लगेच गोलंदाज रेडी करायचा आहे. सिद्धार्थ कांडू टॉस जिंकला. सिद्धार्थ 11 सॉरी. चला जास्त वेळ दौडू नका. पंचाने देखील थोडी काळजी घ्या. एका ओव्हरला तुमचे गोलंदाज सेट आहेत. 3 ओव्हर मध्ये तुम्हाला कुठचा गोलंदाज वापरायचा आहे, कुठचा गोलंदाज येणार हे आपल्याला आधीच ठाऊक असतं. मग एवढा विचार म्हणे का. गोलंदाज विशांत आला. गुलजी मार्कवर दाखल झाला. पंचशील क्रिकेट क्लब पनवेल या पनवेल नगरीमध्ये सध्या तरी आपल्या नावाचा दबदबा कायम राखणारा हा संघ आहे. हा पट्ट्या असाच खेळला नाही. अनेक वर्ष गाजवल्यात. तुषारजी असतील, त्याच्यानंतर आमचा संकेत असेल, त्याच्यानंतर आमचा तुषार देखील आमच्या बाजूला कोंडे गावाचा बसलाय. एक टीम बांधल्या, ही संघ बांधला आणि त्या संघ एकदम मजबूत आहे. ही कमाल आहे आमच्या पंचशील क्रिकेट पनवेलची. चला मॅचला सुरुवात करतो. गोलंदाज विशांत येतो. षटक क्रमांक 2 चा खेळ घेऊन. आता स्ट्राईक पाहायला भेटले. देवदे गावाचा नितीन के स्ट्राईक पाहायला भेटले. हो लॉस करायचा होता. अक्रॉस द लाईन खेळून बसले आहेत ऋषिकेश. ते थोडस कान मंत्र देईन की बॅट तुम्हाला बॅटने बॉल लागला पाहिजे, हा विचार केला जातोय. नक्कीच आमचा वैभव पवार गोवळीकर यांचा देखील बंधू गोलंदाज आहे. नक्कीच त्याच्या देखील पाठीवर क्षमता भरपूर आहे. पहिली ओव्हर गेली आहे खराब, त्यावर विचार करत बसू नका. नव्याने सुरुवात करा. जे घडवायचं आहे ना ते नव्याने घडवा. मागच्या गोष्टी सर्व विसरून जा. ऑन साईडला फटका खेळला. एक धाव कंप्लीट वेगाने ऋषिकेशने थोडस थांबवलं. त्याच्या बॅट म्हणून धाव आल्या, त्यामुळे स्ट्राईकवर जास्त असं ऋषिकेश असेल. मित्रांनो संघर्ष करताना एकच गोष्ट लक्षात असू द्या. आपण मैदानात गेलोय, समोर कोण मोठा आहे याचा विचार करून चालू नका. जर तुम्ही हा विचार म्हणत असलात तर आयुष्यभर पाठी थांबाल. जे करायचं आहे ना मनोमन करा. तुमच्या जिद्दीने करा, तुमच्या संघर्षाने करा. कारण की येणारा काळ हा तुमचा असेल हे ठामपणे सांगा जगाला. या तुमच्या उत्तराने द्यायचा. फलंदाज ऋषिकेश धनावडे अर्थात बाप्पा चांगली सुरुवात करून दिल्या. सुरुवात चांगली. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर थोडासा लगाम लावला. चला जास्त वेळ लावून का फिल्डिंग साठी देखील आपण सेट करायचा. वेळ बराच कमी आहे. काल अंधार पडला होता. एक ओव्हर आपण थांबवली होती, याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. स्वीट केला, स्वीट केला. ह्यासाठीच हा फलंदाज ओळखला जातो. स्वीट केला आणि स्वीट हिट केलाय. बॉल चाललाय 4 रन साठी. फरार ऋषिकेश धनावडे ऑन फायर. 24 धावा वैयक्तिक 24 धावांवर 24 धावा धावफलकावर पोहोचल्यात. सुरुवात चांगली आहे, त्यासाठी स्ट्राईक वर ठेवलंय ऋषिकेशला. सिद्धार्थ संघाने इथं मात्र क्षेत्ररक्षण घेतलंय. रेडी राहायचंय. लगेच जसं ही मॅच संपेल तुम्ही लगेच हात टाकायचा. धन्यवाद सर्वांचं. आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. RPL अनेक वर्ष स्पर्धेची वाट पाहिली जात होती आणि ती स्पर्धा नक्कीच आपल्या भेटीला आल्यात. अनेक स्टारकाज रत्नागिरीत, अनेक स्टारकाज आज तुम्हाला मैदानात पाहायला भेटतात. कालचा दिवस पाहिलात आणि आजचा दिवस देखील तेवढा महत्वाचा आहे. ऑन साईडला खेळायचा, ऑन साईडला खेळायचा होता आणि बॉल इथं मात्र फसवा पाहायला भेटलाय.
कमबॅक केला, जाणलं होतं गोलंदाजाने रिव्हर्स अटेंड केला जातोय. चला आपण डीआरएस घेऊया. पंचाने डीआरएस घेतला, नक्की चेक केला जाईल. ट्रॅव्हल बॉल कुठे झाला, लॉकडाऊन पाहायला कुठे भेटतोय. कॅन्सल केला. जास्त वेळ दौडू नका आपण, पंच आपण त्यासाठीच ठेवल्यात. हो, रिव्हर्स घ्यायचा होता. अजून एक फटका तिथं, मात्र एक धाव इथं कमी. दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल आणि तो देखील पूर्ण केला जातोय. डिसिजन तुम्ही मित्रांनो आरपीएल ही आपल्या सर्वांच्या, त्यामुळे पंच आपण एक असोसिएशनचे पंच मागवले, त्याच्यामुळे कोणीही खेळाडूने पंचांवर दबाव देऊ नका. पंचाचा निर्णय अंतिम राहील. जर पंचांना वाटलं की त्यांना कुठेतरी संकेत वाटतंय तर ते आमच्यावर डीआरएस घेतील. बाकी ह्या गोष्टीवर चर्चा करणे बाकी असेल. वेरेलगावचा कालचा देखील आपण पाहिला तर किशोरचा चांगला खेळ पाहायला भेटला आणि आज नक्कीच मजा येणार जेव्हा ह्या स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच वेगळी छाप असते. हो, लॉस केला मिड विकेटला, बॉल वेगाने चाललाय, वन बाउन्स. हो, अफलातून लास्टच्या मोमेंट पर्यंत एफर्ट चांगला पाहायला भेटला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. ही झुंज देण्याची गरज आहे. धावा किती झाल्या याचा विचार केला नाही क्षेत्ररक्षकाने. मला माझ्या संघासाठी धावा वाचवायच्यात, हा क्लिअर त्यांच्या कंपनी सांगितला. षटक क्रमांक ओव्हर संपली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. शेवटची ओव्हर आपल्याला नक्कीच पाहायची. स्लॉगवर चला, जास्त वेळ दौडू नका. सेट बॉलर तुमचा रेडी ठेवा आणि लगेच तुम्हाला मॅचला सुरुवात करायची आहे. कालच्या दिवसात अंधार पडला होता, त्याच्यामुळे आपण 3 ओव्हरची मॅच ठेवली आहे. जरा प्लीज सहकार्य करा. नेक्स्ट मॅच लगेच कोण असतील त्यांनी लगेच क्षेत्ररक्षणाला पाठवायची जशी मॅच संपेल. आमच्यासोबत जोडलेत कालपासून आपण गोड आवाज ऐकतो देवदे गावाचा. कुंदनजी धावसंख्या धावफलकावर 28 जण पोचलेत. आमचा कुंदनजी यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. त्याच्यानंतर देवदे गावचा अजून एक गोड आवाज अभयजी यांचा देखील तुम्ही आवाज ऐकलात. नक्कीच आमच्यासोबत जोडले असतील आजच्या दिवसामध्ये. खूप सारी क्षमता देवदे गाव आणि देवदे गावात खूप साऱ्या टॅलेंट माणसं देखील आपल्याला पाहायला भेटतात. षटक क्रमांक 3 चा घेऊन येतो गोलंदाज धीरज झाला. अजून एक पाहता तुम्ही, एकही विकेट लॉस झाला नाही. 28 धावा धावफलक फुल्याने देवदे गावचा आणि 3 सध्या तरी चांगला खेळ. त्याच्यामधून स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक ऋषिकेशला दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय चांगला सुरुवात करून दिल्या. ऑन साईडला खेळायचा होता, यावेळेस काय घडलं, एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि फलंदाज धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. स्ट्राईकवर आपण पाहता कोणगे गावचा आपण मयूर आला, नवीन फलंदाज, क्षमता भरपूर याच्याकडे. बृहन्मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये देखील तो वास्तवने सारखा खेळत असतो पाहायला भेटतोय. सायन्सचा मैदान ज्यांनी गाजवला तो खेळाडू, लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूरला आपण पाहतोय. हो, सन्मान केला, क्लिक दिला. ही क्षमता असणं गरजेचं आहे. धावा 4 आणि 6 बनत नाहीये तर सिंगल डबलने देखील धावा बनल्या जातात. स्ट्राईक आता स्वतः ठेवण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा असेल तो देखील पूर्ण झालाय. 3 धावा कंप्लीट केली जातील. बघता बघता धावांची चोरी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 11 वाजून 41 मिनिटाने ही धावांची चोरी केली जाते. 3 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जातात. हा क्रिकेट आहे, हा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आहे. तुम्हाला 60 आणि 4 आणि 6 धावांनी धावा बनत नाहीये तर सिंगल डबलने देखील धावा बनल्या जातात हे सांगून दिलंय मयूरने. लेजंड खेळाडू आहे, क्षमता भरपूर आहे, अनेक वरदार गाजवत आलाय. यासाठीच क्वालिटी काय म्हटली जाते ना. आपण पाहिलं ना रिंगणे गावचा सुनील कांबळे 48 एज असताना यंगस्टारला लाजवेल असा खेळ खेळलाय. अभिमान आहे अनिलला देखील आपल्या बंधूंवर. रिंगणे गावात कालचा देखील आपण झेल बघितला. अमोल कांबळे यांचा काय सूर लावला होता.
आणि तो क्षण चित्रलिखित कैद केला जाईल. खो खो आणि कबड्डी हे रिंगणेगावामध्ये लय पट्टे खेळले आहेत आणि काय छलांग लावली होती अमोल कांबळे यांच्या बाजून पाहिला तर हे प्रेम आहे सर्व. कालचा दिवस गणेश जाधव अर्थात चार्ली याचा देखील पाहायला भेटला. कोणकी गावाचा हा सुपुत्र आणि काय खेळ दाखवला चार्ली याने, कमालीचा खेळ पाहायला भेटला होता. कालचे दिवस सर्वांचेच चांगले झाले. अंतिम दिवस हा फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये किती आज मजा येणार आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला भेटणार आहे. आरपीएलच्या मैदानामध्ये पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल इथं मध्ये वधारलाय. अजून 2 धावा ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. जास्त करून स्ट्राईक आपण ऋषिकेशकडे पाहतोय आणि ऋषिकेशने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. अधिरास वॉरियर्स हा संघ देखील चांगला खेळ करताना पाहायला भेटणार. आमचे बंधू अमोल कोंडेकर हे देखील आपण बाजूला बसतोय सातत्याने. नक्कीच अमोलला आपण देखील पाहतोय. कोंडिये गावचा अमोल हा देखील या स्पर्धेसाठी अनुभवला आलाय. धन्यवाद साहेब, तुम्ही नक्कीच या स्पर्धेला जोडले जातात आणि तुमचा देखील आपण नक्कीच अमोलने फॉर्म नाही भरला, थोडासा नाराज देखील झाला असेल. या मैदान त्याला देखील खेळायचं होतं. एक धावा आपण इथं मात्र शॉर्ट केली जाईल. एक धावा इथं मात्र शॉर्ट म्हणजे धावसंख्या आपण एकने कमी करूया. 32 धावा धाव फलकावर. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत या स्पेल मधल्या. हो, लॉस केला ऑन साइडला. उंची जास्त आहे, अंतर कमी आहे आणि दुसऱ्या अटेम्प्टला ऋषिकेश जनावरची कॅच पकडली आहे आणि इथं मात्र ऋषिकेश जनावरचा खेळ संपला. बॅक टू पॅव्हिलियन. चांगला लढला, खूप सारा खेळ चांगला पाहायला भेटला त्याच्या माध्यमातून आणि तो मात्र दाखवत असताना फलंदाज बाद. एका बाजूला आपण विचार केला तर ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला आपण सागरला पाहू. कालचा खेळ सागरने देखील गाजवलाय. टीम जोत या संघाकडून पाहायला भेटला तर चांगला खेळ त्याच्यामधून देखील पाहायला भेटेल. एका बाजूला आपण विचार केला तर नवीन फलंदाज आदर्श पडपणकर. मैत्री चषकामध्ये कुणाल आणि आदर्शने जो खेळ दाखवला होता ना त्याच्यावर बोली लागली होती आणि काय पट्ट्याने खेळ खेळला होता. पण कालचा दिवस थोडा आदर्शचा राहिला नाहीये. कुणाल आणि आदर्श ही जोडी पडवण गावचा आदर्श आहे आणि आदर्श घेणं गरजेचं आहे त्यांना. मित्रांनो, एका वेळेस तुम्हाला झुंज करणे गरजेचं आहे. संघर्ष मैदानात दाखवा ना. एखादा आरपीएल मध्ये खेळ दाखवा. मिस्टर आरपीएल अनिकेत पहिल्या पर्वामध्ये आणि ह्या पर्वामध्ये अनिकेत देखील तेवढाच लहरीमध्ये पाहायला भेटतोय. त्यावेळेस कट केला इथं मात्र बॉल, इथं मात्र चाललाय ट्रॅव्हल. फेकी होईपर्यंत मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट केली जात आहेत. मयूर सांगतोय की बाबा 4 आणि 6 ने धावा बनणार नाहीयेत आणि ते सिंगल डबलने देखील बनतात. हे दोन्ही फलंदाज सांगू तर क्रिकेट हेच आहे मित्रांनो. धावा बनणं गरजेचं. धावसंख्या धावफलकावर वधारली आहे, 34 झाल्या. आमच्या बाजूला प्रशांत देखील बसल्या स्कोरर. आज त्यांचा देखील खूप मोठा महत्वाचा वाटा आहे. आपण सर्व टी शर्ट फायनेशन मध्ये ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षण तिथं आहे, फोर्स लावलाय. झेल घेणार का? सोडली आहे झेल. अशा मोमेंटला तुमच्या खराब क्षेत्ररक्षण तुमच्या संघाचं प्रदर्शन खराब करून टाकेल. 3 धावा हे बघा, 2 धावा अटेंड पूर्ण गेल्या, त्याच्यानंतर तिसरी धावा देखील इथं पाहायला भेटली. 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर उधारली. 37, 37 धावा धावफलकावर जाऊन पोचले. चला, षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपला. चला लगेच मैदान खाली करायचा. सेकंड इनिंगसाठी लगेच बॅट्समॅन तुमचे रेडी लगेच सेट करायचे आहेत आणि लगेच अधिराज लगेच क्षेत्रासाठी तयार राहा. विनंती करतोय, जास्त वेळ दौडू नका.
चला मगाशी सांगितलं लगेच फिल्डिंग साठी जातो मी, एवढा विचार का करताय मला काही कळत नाही. ही स्पर्धा आपली आहे. सिद्धार्थ 11 याने फिल्डिंग घेतली आणि कोकण राईट्स यांचा बॅटिंग आहे, त्यांनी देखील सज्ज राहायचंय. चला फिल्डिंग वाले लगेच आतमध्ये जा, विनंती करतोय. चला ऋषिकेश कंपनी ना, अभयची स्माइल बघा ना. आणि आमचे सन्माननीय अरविंदजी मामा यांचा देखील आगमन झालं आणि आमचे मैत्री चषक जे स्पर्धा राबवतात दीपकजी बेटकर यांचा देखील आपण चला बॅट्समन फिल्डर सेट झाले आहेत, लगेच बॅट्समन जोडी पाठवायची आहे. चेपीम साहेब दीपकजी बेटकर यांचा देखील सन्माननीय आमच्या इथे आज व्यासपीठावर त्यांचं देखील आगमन झाला, त्यांचं देखील आपण स्पर्धेने हार्दिक स्वागत करूया. ज्युपिटर गाडीची चावी कुणाला जर सापडली असेल तर लगेच आमच्या स्टेजवर आणून द्यायच्या. आमचे सन्माननीय प्रशांत दादांची ती चावी आहे. चला सागरजी एवढा वेळ लावू नका, लगेच मैदानात जा. आणि नक्कीच आपण एक मोठी स्पर्धा पाहिली ISPL. आज जगातली मोठी स्पर्धा आपण ज्यांनी सर्व टेनिस क्रिकेटला एक व्यवसाय निर्माण करून दिला आणि त्याच्यामध्ये कोलकाता टायगर ऑफ कोलकाताचे आपण मॅनेजर होते आणि ते देखील आपल्याला सलामीच्या साठी आपल्याला पाहायला भेटत आहेत. अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी की रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आज प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म दिला. आमचं कुंदनजी असेल, त्याच्यानंतर तुषारजी असेल, प्रशांतजी असेल, विशालजी कांबळे असतील, सुधीर काका असतील, प्रशांत बाबू असतील, प्रकाश भाऊ असतील. आज असोसिएशन चालवणे ही खायची गोष्ट नाही मित्रांनो, सर्वांना हँडल करायचं असतं. त्याच्यानंतर स्पर्धा आपण शेवटपर्यंत मोमेंटला आपण पाहतोय आणि आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस आणि हा सोन्याचा दिवस दुसऱ्या विनिंगला सुरुवात केली जाते. गोलंदाज बहरदार बॅटिंग पाहायला भेटली आहे पहिल्या विनिंग मध्ये आणि लगेच गोलंदाजसाठी रेडी झालाय गोलंदाज ऋषिकेश धनावडे अर्थात बप्पा. पहिलाच बॉल इथं मात्र यॉर्कर पाहायला भेटला आणि एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एक धावाने धावसंख्या धावफलकावर सुरुवात करून दिल्या एक धावेने. एक धावा इथं मात्र कंप्लीट केली जाते. टार्गेट मोठा 38 धावांचा टार्गेट सेट करायचं आहे. आव्हान मोठं आहे पण संघर्ष करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. हार जीत पराभूत सर्व गोष्टीला असते. माळी दररोज रोपांना पाणी देतो पण फळ फक्त त्याच ऋतूप्रमाणेच येतात. म्हणून आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे. थोडा स्वतःवर संयम ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही, त्यासाठी आपल्याला थोडा कालावधी जाऊन द्यावा लागतो आणि इथं मात्र खराब क्षेत्र पाहायला भेटल्या. एका धावांचं इथं मात्र दुहेरी धावेत रूपांतर केलं. चला जास्त वेळ दौडू नका, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला आपण विनंती करतोय. संयम महत्वाचा आहे तुमच्यावरती आणि तो संयम कायम राखणं गरजेचं आहे. कुठची गोष्ट सातत्य असणं गरजेचं. एखादा धबधबा बनायला देखील पाण्याला देखील सातत्याने खाली पडावं लागतं, तेव्हा कुठेतरी यश मिळतं.
होल ऑफ के डाऊन साईडला क्षमता चांगल्या अजून आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं थोडासा चेअरअप झाला त्याच्यानंतर कॉन्फिडन्स वाढला इथे एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाईल 4 धावा धावफलकावर वधारतायत 38 धावा करायच्या क्षमता सागरकडे भरपूर आहे कालचा दिवस सागरने काय मॅच जवळ आणली होती आजचा देखील त्याला पूर्ण करायचा आहे रिव्हर्स खेळायचा होता रिव्हर्स खेळायचा वेळेस थोडासा फसलाय बॉल आणि इथे मात्र बॉल डॉटने सांगता केली आहे 38 धावा करायच्यात मोठं फाईट आहे त्याच्यामुळे नक्कीच ऋषिकेश धनावडे आजच्या मॅचचा हिरो राहिलाय बेनीगाव आणि बेनीगावातून बिलॉंग करत असताना काय खेळ दाखवला लांजा चॅम्पियन ट्रॉफी या सर्व गोष्टीमध्ये त्याला देखील आपण पाहिलं लॉस केलाय सागर टिपिकल फटका पाहायला भेटलाय ह्या खेळाडूला जिद्द आहे ह्या खेळाडू क्षमता आहे ह्या खेळाडूला चिकाटी आहे कालचा दिवस देखील पाहिला त्याने आजचा दिवस भले माझे क्षेत्ररक्षक मला थोडस सपोर्ट होत नाहीये पण माझं काम मी सातत्याने चालू ठेवणार आहे माझ्या नावाचा बोलबाला मी दाखवणार आहे आणि टिपिकल फटका आला मिड विकेटच्या डोक्यावरून सागरच्या बाट मधून 6 धावा नाही मैदानात जोपर्यंत सागर आहे ना हो त्याचं नव्हतं करेल क्षमता भरपूर आहे त्याच्याकडे होल ऑफ करायचा होता ऑन साईडला तिथं मात्र वेगाने क्षेत्रक्षण धावतोय आदर्श तिथे होता आणि फेकी कर तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत धावसंख्या धाव फलकावर 12 जाऊन वधारल्या षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय 12 धावा झाल्यात येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 26 करायच्या 12 बॉल 26 नक्कीच कालचा दिवस देखील आपण पाहिला 12 बॉल धावा बनतायत आणि आता मात्र हवा थोडीशी थांबली आहे चला धावसंख्या धाव फलकावर 12 झालेत येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 करायचंय आव्हान मोठ्या चला जास्त वेळ दौडू नका गुलांच्या मार्कवर दाखल झालाय राज आलाय बारा बॉल आणि 26 धावांची अजून गरज आहे गोलंदाजी मार्कवर राज दाखल झाला चांगली सुरुवात ऋषिकेशने करून दिल्या फक्त 12 धावा दिल्यात आणि बॅटिंग देखील ऋषिकेशच्या माध्यमातून चांगली पाहायला भेटली ऑन साईडला फटका खेळला इथे मात्र 1 धाव कंप्लीट केले जातील लॉंग ऑनच्या दिशेने मात्र तिथे मात्र अभय होता आणि अभयने चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं फेकी केली आहे 2 धावा इथे मात्र कंप्लीट केली जात आहेत तेवढा फरक पडणार नाही सिंगल डबलने तेवढा फरक पडणार नाही स्ट्राईक तुम्हाला जर सागरकडे ठेवली तर कुठेतरी एखादा मोठा फटका येईल आणि कुठेतरी एक धावांचा जो पाठलाग करण्याचा संधी आहे ती पूर्ण केली जाईल सफल झाले नाहीये तिथे मात्र एकच धाव इथं अर्जित केल्यावर काय दुसरी धाव इथं वेगाने पूर्ण करतील 2 धावा अजून पूर्ण केल्या जात आहेत 2 धावांनी धावसंख्या दाखल कव्हर वधारली आहे 14 झालेत रिव्हर्स अटेंड करायचा आणि हा वेळेस सफलता पाहायला भेटली आहे स्विच शीट पाहायला भेटला क्षेत्ररक्षण वेगाने बॉलच्या पाठी धावतोय आणि शेवटच्या एफर्टपर्यंत चांगला खेळ पाहायला भेटला इथे मात्र स्ट्राईक आता मात्र सागर 3 धावा इथं अर्जित केल्या येणारे बॉल असतील आता आपल्याकडे फक्त 9 बॉल आणि 19 धावांची अजून गरज आहे मॅच संपली नाही मित्रांनो मी म्हटलं ना शेवटच्या क्षणापर्यंत लढला खेळला म्हणजे तो क्रिकेट खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाहीये तोपर्यंत निर्णय लावला बाकीचा खेळ असेल मूर्खपणाचा असेल आणि तेच व्हायला भेटत्या 9 बॉल 19 धावा पाहिजेत सागर स्ट्राईक वर आहे इथे मात्र 1 धाव इथं अर्जित करणार स्ट्राईक सागर कडे राहणार का आणि इथे मात्र एकच धाव मिळेल मॅच संपली नाहीये
8 बॉल आणि 18 धावांची अजून गरज आहे. सर्व प्रेक्षक आता मात्र सन्मानी सर्व प्रेक्षक लाडके प्रेक्षक मैदानाच्या दिशेने वळत आहेत. संध्याकाळपर्यंत नक्कीच स्पर्धा हा मैदान कसाकस भरलेला असेल. सर्व विशुंबे गाव आणि विशुंबे गावातले जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच या स्पर्धेला इथे मात्र भेट देतील, यात काही शंका नाही. 8 बॉल आणि 18 धावा अजून पाहिजेत. मॅच संपली नाही. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. अमोल तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज कोण बस आलाय. सागरची विकेट इथे मात्र धोक्यामध्ये होती आणि फलंदाज सागर नाराज झाला. ज्या फलंदाजाला मैदानात ठेवणं गरजेचं होतं तो फलंदाज आता मैदानाच्या बाहेर चाललाय. जो महत्वाचा काटा होता तो बाजूला काढलाय. विकेट क्रमांक 2 इथे पाहायला भेटले. 7 बॉल आणि 17 धावा. जर सागर कुठेतरी मैदानात थांबला असताना मॅच बनली असते. अजून क्षमता दोन्ही बाजूने. फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निशांत चालला. करावा लागेल एखादा संघर्ष महत्वाचा. युद्ध करणं सोडू नका मित्रांनो. जोपर्यंत यश तुमच्या पायापर्यंत येत नाहीये हरणं कधी मानायचं नाही. 7 बॉल 17 मॅच अजून संपली नाहीये. हा खेळ क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आहे. यामध्ये कधी बदलेल हे सांगता येणार नाहीये. 7 बॉल आणि 17 धावांची गरज आहे अजून. दोन्ही संघ मालकांच्या प्रेशर नक्की झाला. हो समोरच्या दिशेने लॉफ केलाय. संधी अमोलच्या हातामध्ये. अमोलने कोणती चूक करणार नाही हे सांगून दिलं. धक्का क्रमांक अजून एक पहायला भेटलाय. 3 गडी मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धीरज चाललाय. 6 बॉल फेस करायचे आणि 6 बॉल मध्ये 17 करायचे. एखादा मोठा फटका खूप गरजेचा आहे. आता तरी मॅच कुठेतरी पाठी चालली आहे. मैदान बराच मोठा. 6 आणि 4 किंबहुना कमी पाहायला भेटलं तर आजच्या दिवसात. कालच्या दिवसात पाहिले आपण पण आजच्या दिवसामध्ये हवा थोडीशी बंद झाली आहे त्याच्यामुळे समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. 6 बॉल आणि 17 धावांची अजून गरज आहे. गोलाची मार्कवर दाखल झालाय कोणके गावचा एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूरला पाहतो आपण. सहा बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये करायचे अजून 17 धावा. 6 बॉल आणि 17 धावांचा खेळ बाकी आहे. लेफ्टी बॅट्समन मैदानाची बॅटर लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे त्याच्यामुळे किंबहुना थोडस डोकेदुखी क्षेत्ररक्षकाला असणार आहे. लेफ्टी बॅट्समन जेव्हा जेव्हा येतात ना क्षेत्ररक्षक जरा डोकेदुखी ठरलेली असते. एखादा प्लेअर चेंज करा नंतर राईट अँड लेफ्टी कॉम्बिनेशन थोडासा खूप महत्वाचा असतो. ऑन साईडला बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा अमोल त्या बॉल खाली आहे आणि लगातारचे 2 कॅचा त्याच्या ओंजळीमध्ये पडले आहे. आज ओंजळ भरले का अमोलने. त्या ओंजळीमध्ये बॉल स्थिरावताना अमोल देखील खुश आहे. त्याची फॅमिली ही मॅच नक्कीच बघत असतील. आज थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. कर्ण मैदानाच्या आतमध्ये भडकंबा या गावाचा खेळाडू. क्षमता त्याच्याकडे बरीच आहे लेकिन आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 17 धावा करायचे. एखादा चमत्कार हा नशिबात तुमच्या घडेल काय. नशीब आणि नशिबाची व्याख्या नक्कीच आपण आयुष्यभर पाहिली आहे. पाच बॉल आणि अजून 17 धावा पाहिजेत. आता फक्त चमत्कार बाकी आहे. हो पायामध्ये टाकलाय. अनुभवी खेळाडू आहे आणि हा देखील फलंदाज इथे मात्र फलंदाज बाद होतोय. चला लगेच नेक्स्ट बॅट्समन तयार राहायचा. मैदानात लगेच जा.
चला सिद्धार्थ क्षेत्रासाठी रेडी राहायचं आहे. जसा कॉल आमचा आलाय, वेळ लावू नका, काल अंधार पडलाय त्याच्यामुळे आपल्याला लवकर मॅच संपवायचे आहेत. हे आयोजकांचं एक थोडासा अट्ठास आहे. शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस आपल्याला गोड करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल मैदानात चालला. शेवटचे 4 बॉल बाकी राहिलेत आणि 4 बॉल मध्ये 17 धावा करायचे आहेत. आल्याने करण देखील माघारी परतलाय. मयूरकडे क्षमता भरपूर आहे, चांगला गोलंदाज आहे, त्याच्यामुळे अनुभव महत्वाचा आहे. पहिला दिवस पहिला सुनीलचा राहिला होता. दुसरा दिवस देखील सुनील कांबळे वय 48 आणि ह्या पट्ट्याने काय कमाली केली. ऑन साईडला फटका केलेला आहे, मात्र एक धाव कंप्लीट, फरक पडणार नाही तेवढा. अभय बॉलच्या खाली आहे आणि फेकी केली आहे. आज अभयची तळमळ बघा ना, खूप सारी क्षमता पाहायला भेटते. नक्कीच त्याच्यामधून रील्स बनवण्याचं काम अभय करतो आणि आपल्या हा रत्नागिरी असोसिएशनच्या माध्यमातून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तो नक्कीच ही स्पर्धा महाराष्ट्रभर करण्याचं काम अभय करेल, यात काही शंका नाही आहे. ऑफ करायचा होता, ऑफ करायचा होता आणि अजून एक बॉल इथं मात्र डॉट पाहायला भेटलाय. औपचारता बाकी राहिल्या, फक्त औपचारता बाकी राहिल्या. ऑन साईडला फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बराच उशिरानंतर 4 धावा आल्यात, फरक तेवढा पडणार नाहीये. शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला घाई करा प्लीज, शेवटचा बॉल बाकी आहे. मयूर आणि कंपनी खूप चांगला खेळ दाखवलाय आणि एक बॉल आणि 12 धावा पाहिजे.